हा खोटं बोलतोय. जी तब्येत काही नाही, याला कंटाळा आलेला आहे जायचं कॉलेज. ए काही कंटाळ नाही. माझ्यासाठी एक मस्त कॉलेजला घालण्यासाठी फॉर्मल पॅन्ट घेतलेली आहे. व्हॉट्सअप सिद्धू इज हिअर. तर आजचा ब्लॉग स्टार्ट करत आहे घरनं, कारण की मी आज कॉलेजलाच गेलो नाही. थोडी तब्येत खराब आहे यामुळे, आणि काल पण 9 वाजले होते घरी यायला, तर म्हटलं आज नको. नाही हा खोटं बोलतोय. जी तब्येत काही नाही, याला कंटाळा आलेला आहे जायचं कॉलेज. ए काही कंटाळ नाही. आणि पॅन्ट पण खराब झाली माझी कॉलेजची. हा कॉलेजची पॅन्ट खराब झाली माझी. खोटे कारण लावत नाही. माझं 4 दिवसांत दुखतंय, पण तरी पण मी चाललोय इंटरव्ह्यूचे फॉर्म्स आणि एक्झाम देण्यासाठी. आज नाही चाललोय, राम भरोसे, जे होईल ते होईल. कॉलेजला कोणती एक्झाम असेल तर ती नॉर्मल एक्झाम राहील. लास्ट टेस्ट आमची 27, 28, 29 तेव्हा बघता येईल. आता इंटरव्ह्यू झालाय, नो टेन्शन आहे सध्या तरी पण थोडंफार टेन्शन आहे, कारण की एक्झाम आहे 27 तारखेपासून. अभ्यास करायचा. अभ्यासच करायला घरी थांबलोय. हा अभ्यास करायला घरी थांबले. पाहू ना आता किती करतो. हा नुसतं गेम खेळ, मग तुला सांगते. बघू. तर ती चहा घे टाकून, चहा पोळी खायचं. आपल्या व्हिडिओच्या एंडिंगला आपण कोणते व्हिडिओज लावले पाहिजे, आपला लोगो लावला पाहिजे, ते सध्या मी करतो आहे. त्यानंतर आपल्याला जायचं थोडं बाहेर, कारण की माझे कॉलेजचे कपडे थोडे खराब झाले, तर नवीन पॅन्ट शर्ट्स ते सर्व घ्यायचं आहे मला. माझे खूप दिवसापासून जे वर्क्स बाकी होते माझे युट्यूब चॅनलवरचे, तर आज मी दाखवतो की काय वर्क्स चालू होते माझे, जे की माझे कॉलेजमुळे स्टडीजमुळे राहून गेले होते, ते की आज मी दाखवतो. माझे व्हिडिओज वरती कधी पण जे लास्ट लाईक स्क्रीन लावावं लागते, एंड स्क्रीन आपण इथं बघू शकता. एंड स्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपले दुसरे जे व्हिडिओज आहेत प्रमोट होतात आणि ते दुसरे व्हिडिओ आपण बघू शकतो, पण ते आतापर्यंत मी लावलेच नव्हते. सेफ सिम्पली त्याच्यावर दाबलं तर याचं टच करायचंय. नंतर इथं ब्लॅक स्क्रीन मी लावत असतो शेवटी, तर त्या ब्लॅक स्क्रीनवरती मला त्याला परत शिफ्ट करायचं आहे. शिफ्ट केल्यानंतर बस याला सेव्ह करायचं आहे बस, आणि मग नंतर सेव्ह करून घ्यायचं आहे. आणि आजचा पण ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. सकाळी 9:30च्या आसपास मी माझा ब्लॉग अपलोड करत असतो, जो की माझ्या कॉलेजला जायचा टाइम आहे. बसमध्ये असताना मी पब्लिक करत असतो. तर मित्रांनो, मी आता निघालोय, एकदम रेडी झालेलो आहे आपल्या शॉपिंग साठी. पैठण गेटला चाललेलो आहे मी, तर चलो निघूयात आता. तो आज आम्ही कपडे घ्यायला माझ्या भावाला पॅन्ट घ्यायला आलो होतो. गेला ट्राय करायला, आता होईन ट्रायल रूम ट्राय. मी आता घरी पोहोचलेलो आहे, आणि मी माझ्यासाठी एक मस्त कॉलेजला घालण्यासाठी फॉर्मल पॅन्ट घेतलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. ती खूप छान पॅन्ट आहे, कमीत कमी 550-600 पर्यंत भेटलेली आहे मला. तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मी ही पॅन्ट आणलेली आहे. खूप छान पॅन्ट आहे, की माझ्या कॉलेजसाठी खूप छान पॅन्ट आहे, जी की माझ्या कॉलेजसाठी घेतलेली आहे. माझा कमीत कमी 32 नंबर आहे. 30 नंबर भेटला होता, मी 32 नंबर घेतली आहे. माहित नाही मम्मीला आवडेल की नाही. आता तुम्हाला तर माहितीच आहे, महाराष्ट्रीयन मम्मींचं नाही तर आई राहते. आईला स्वतःच्या डोळ्याशिवाय घेतल्याशिवाय आवडतच नाही. आता मम्मी थोड्या वेळाने घरी येणार आहे. मम्मी सध्या शॉपवर आहे, पप्पा मी शॉपवर गेलेले आहे. मम्मी जेव्हा घरी येईल तेव्हा मी मम्मीला पॅन्ट दाखवलं. मला 100% माहिती, मम्मी 100% ओरडेल की अशीच घेतली तशीच घेतली, आणि त्यावरनं एवढ्यालाच पडली आणि तेवढ्यालाच पडली. तर बघूयात मम्मीचं काय रिॲक्शन राहतं पॅन्ट कशी आहे. की तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. की बघा, ही आहे मला 650-650 पडलेली आहे. तर मित्रांनो, मी आणलेली पॅन्ट मम्मीला आवडलेली आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे, की पहिल्यांदा मी काहीतरी आणलं बाहेरून आणि मम्मीला आवडलं. तर आता आपलं जेवण सर्व झालंय, आपलं रेग्युलरचं आपलं काम, आपलं किचन आवरायचं आहे सर्व. तर मित्रांनो, मला पप्पांनी प्रेस करायला सांगितलं आहे आपल्या ड्रेसेसला, आपल्या युनिफॉर्मला. तर आता मी प्रेस करणार आहे. पहिले पप्पांचे युनिफॉर्मचे करणार आहे, मग नंतर माझे युनिफॉर्मचे करणार आहे. हा आहे माझा शर्ट, जो की व्हाईट कलरचा आहे. आणि हा आहे पप्पाचा शर्ट, जो की ब्लू कलरचा आहे. आणि खूप छान वाटतो हा वाला शर्ट मला, असा ब्लू कलर मध्ये. तर चला इस्त्री करूयात, मग नंतर आपल्याला करायची आहे आपल्या ब्लॉगची एडिटिंग. आणि मित्रांनो, माझ्या फ्रेंडचा मला कॉल आला होता, आणि आज आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला जेवढे पण मार्कशीट आहे, ज्या की आपण पासआउट झालो आहे 5th सेमिस्टर, आज सरने वाटप करून टाकला आहे, म्हणजे क्लासमध्ये सर्वांना डिस्ट्रीब्यूट करून टाकलं आहे. तर आपली मार्कशीट आय थिंक आपल्या डिपार्टमेंटला जाऊन कलेक्ट करावं लागेल. त्यामुळे सरला रिझन द्यावा लागेल की आपण का नव्हतो गेलो आज. तर बघूयात उद्या काय होतंय ते. मित्रांनो, आजच्या वाल्या ब्लॉगमध्ये इतकंच. तुम्हाला जर हा वाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब लवकर करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.